नमस्कार, मी संगीता सोनार संगीताच किचन स्टोरीमध्ये आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे। आज मी स्प्राउटेड मूग सॅलड बनवणार आहे। हे डाएट करणाऱ्यांसाठी अतिशय उत्तम असं सॅलड आहे। ह्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असल्यामुळे अतिशय पौष्टिक झालेले आहे। चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया। 1 कप मूग स्वच्छ धुवून साधारण 8 ते 10 तास भिजत ठेवले होते आणि 10 ते 12 तास मोड आणण्यासाठी लागलेले आहेत। हे बघा, छान असे लांब लांब मोड आलेले आहेत। आता हे मूग कुकर मध्ये ठेवायचे आणि एकच शिट्टी करायची आहे। आपण आपल्या अंदाजाने मूग घ्यायचे आहेत। आता 1 कप पाणी मी घालून घेत आहे, जास्ती पाणी नाही घालायचं आहे। चवीप्रमाणे मीठ मी आत्ताच घालत आहे। कुकर मध्ये आता हे भांड ठेवत आहे। झाकण लावून घेते। मोजून आता 1 शिट्टी मी करून घेत आहे। कुकरची शिट्टी होत आहे तोपर्यंत सॅलड साठी लागणारे बाकीचे साहित्य दाखवते। येथे मी 3/4 कप कोबी असा बारीक कापून घेतलेला आहे। अर्धा कप टोमॅटो एकदम बारीक कापलेला, अर्धा कप गाजर घेतलंय किसून, 1 टेबलस्पून कोथिंबीर बारीक कापलेली, अर्धा कप एकदम बारीक कापलेला कांदा, 2 टीस्पून लेमन ज्यूस, अर्धा टीस्पून काळं मीठ घेतलेलं आहे आणि 1 मिरची अशी एकदम बारीक कापून घेतलेली आहे। मीठ मी ऑलरेडी मुगामध्ये घातलेलं आहे त्यामुळे मी वापरणार नाही, मी फक्त इथे काळं मीठ वापरणार आहे। मूग शिजून आता तयार आहेत। मी आता यातलं पाणी काढून घेते। हे पाणी सूप सारखं सुद्धा पिण्यास छान लागतं अगदी। हे जे मुगाचं पाणी आहे ह्यामध्ये तुम्ही किंचित आलं लसूण पेस्ट टाकून एखादी उकळी येऊ द्यायची। लहान मुलांना सुद्धा प्यायला देऊ शकतात। पौष्टिक असं हे सूप आहे। बाउल मध्ये आता हे मूग मी काढत आहे। या मुगात आता एक साहित्य ऍड करत आहे। कोबी घेतलाय आता, टोमॅटो, गाजर, कांदा, मिरची तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकतात, कमी जास्त। मी एकच मिरची एकदम बारीक कापली आहे, जरा मोठ्या साईजची मिरची आहे ती। काळं मीठ, दोन टीस्पून लिंबाचा रस, कोथिंबीर, आपल्याला व्यवस्थित एकत्र करायचं आहे, टॉस करून घ्यायचं आहे। छान असं कलरफुल हे सॅलड तयार होतं। डाएट करणाऱ्यांसाठी अतिशय उत्तम असं हे सॅलड आहे। हे सॅलड आत्ता सुद्धा आपण खाऊ शकतो किंवा 1 ते 2 तास फ्रीज मध्ये ठेवून जरा थंड झाल्यावर पण खाऊ शकतो। अतिशय सुरेख लागतं। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। लवकरच भेटूया अशा छानशा व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।